आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री आणि दूरदृष्टीचं नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त नाशिक महानगरपालिकेच्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथील स्वागत कक्षाजवळ स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस महापौर हिमगौरी आडके आहेर, उपमहापौर विलास शिंदे आणि स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। यावेळी माजी विरोधी पक्षनेत्या व नगरसेविका डॉक्टर हेमलता पाटील, उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर, अजित निकत, शहर अभियंता संजय अग्रवाल, मुख्य लेखा व वित्त अधिकारी दत्तात्रय पाथरुड, मुख्य लेखा परीक्षक बळवंत गायकवाड, सहाय्यक आयुक्त रमेश बहिराम, कार्यकारी अभियंता प्रकाश निकम, विशाल गरुड, शिक्षण अधिकारी डॉक्टर मीता चौधरी, उपमुख्य लेखा परीक्षक किरण धारणकर, कृष्णा पोडोळ, अजय शिरसाट, कमल किशोर वर्मा यांसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। तसेच कालिदास कला मंदिर परिसरातील यशवंतराव चव्हाण तारांगण प्रकल्पाच्या आवारात असलेल्या त्यांच्या पुतळ्यासही महापौर हिमगौरी आडके, उपमहापौर विलास शिंदे आणि स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला। या कार्यक्रमाला नगरसेविका डॉक्टर हेमलता पाटील, कालिदास तारांगण व्यवस्थापक मोहन गीते, हिरजी राबडिया, जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद, अरविंद गीते, मिलिंद पानबुडे, शेखर गायकवाड यांसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते।